अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निकाल जाहीर झालाय। मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनलचे सर्वजण विजयी झाले आहेत। समर्थ पॅनलचे अभिनेता सुशांत शेलार हे विजयी झाले आहेत। कोल्हापूरमध्ये समर्थ पॅनलचा जल्लोष देखील पाहायला मिळतोय। मोठी बातमी कोल्हापूरमधून आपण पाहतोय। समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शेखर पाटील आपले प्रतिनिधी या क्षणाला कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत। शेखर, बातमी संदर्भातले ताजे अपडेट। आपण जर बघितलं तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चेत होती। अनेकांनी या संदर्भातले वादविवाद देखील पाहिलेले असतील आणि या सगळ्या वादविवादानंतर आता या संपूर्ण निवडणुकीमध्ये मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलनं सर्वच जागांवरती विजय जो तो मिळवलेला आहे। त्या एकूण खरं तर 17 जागांसाठी ही निवडणूक होणार होती, मात्र त्यातील 3 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आणि एकूण 14 जागांसाठी आता ही निवडणूक जी आहे ती होत होती। त्यापैकी जवळपास 1600 ते 1700 मतदान झालं होतं आणि त्यामध्ये मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले। यामध्ये जर आपण बघितलं तर सुशांत शेलार अभिनेता हा देखील विजयी झालेला आहे। माजी अध्यक्ष धनाजी एमकर छायाचित्रण मधला ते उमेदवार होता, तो देखील विजयी या ठिकाणी झालेले आहेत। त्यामुळे निश्चितच हे सगळ्याच जागांवरती यापूर्वी देखील त्यांनी वेळोवेळी दावा केला होता। आपले सर्वच उमेदवार जे ते विजयी या ठिकाणी होतील असा विश्वास व्यक्त केला होता आणि या ठिकाणी जशा पद्धतीने त्यांनी विश्वास व्यक्त केला होता तो मतदारांच्या रूपामध्ये आता त्यांना रिझल्ट देखील मिळालेला आहे आणि सर्वच पॅनल जे आहे ते विजय झालेला आहे। त्यामुळे या सगळ्यांनीच आपला विजय जो आहे तो याच मतमोजणी केंद्राबाहेर जो आहे तो साजरा लावलेला आहे आणि त्यामुळे निश्चित जी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती कोणाचं नेमकं या ठिकाणी हरड जरड असणार आहे, कोण या ठिकाणी विजय पताका लावणार, तर त्या ठिकाणी मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनेलनं बाजी मारलेली आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली देखील काही या ठिकाणी उमेदवार होते असं म्हणावं लागेल आणि म्हणूनच या सगळ्यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि जल्लोषी या सगळ्यांनी जल्लोष देखील गुलाल उधळ त्या ठिकाणी साजरा केलाय। त्यामुळे निश्चित ही सगळी निवडणूक जी चर्चेची मांडली जात होती त्या ठिकाणचे निकाल आता आपण सगळे पाहतोय। अगदी धन्यवाद शेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। लोक आहेत ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली, त्यांचं सगळ्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि आता जबाबदारी वाढली आहे कारण एवढा मोठा विश्वास त्यांनी आम्हाला दाखवलेला आहे। खरं तर नीलमताईंनी मनाचा मोठेपणा दाखवून वर्षाताईंसाठी त्यांनी माघार घेतली, पण आज जर का त्या आमच्या सोबत उभ्या असता तर त्या सर्वाधिक मताने निवडून आल्या असत्या असा ठाम विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतो। आणि त्यांनी या निवडणुकीदरम्यान आम्हाला जे मार्गदर्शन केलं, आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी नीलमताई शिर्के यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो।